गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे गुरुवार. जिमला चाललोय आम्ही. मस्त पैकी तेल लावले मी डोक्याला आणि आल्यावर वॉश करून टाकायचे. काय म्हणते प्रियांका? टाइमपास. टाइमपास म्हणते मला. बघा प्रियांका, डबल पटापट संपायला लागले. आता रोज घेता तुम्ही आणि तू? आणि प्रियांकाला पण आवडायला लागले आता प्रोटीन. तू पिली होती ना? तेच. अरे पूर्ण स्कूप तर घ्या. अरे 1.5 घेतो ना बस. हा 1 माझ्यासाठी 25 ग्रॅम आणि हाफ तुझ्यासाठी 12 ग्रॅम. देत नाही मला प्यायला पूर्ण. घे ना, तुला प्यायचं तेवढं पी. परत म्हणता एवढंच राहिलं. हां तुला अंडी आज खायची गुरुवार आहे ना? तू नाही खाणार ना? ठीक आहे. गुरुवार आहे. सोमवार गुरुवार नो. शेक करूया. पूर्ण लाल शेव. हां हां हां. बघा, आईला मेयरची खबर आहे. यूट्यूबवर रील बघितला असेल आईनी. मेयर रिट्रीटला काय चालू आहे सध्या. हा ना, 3.5 वर्षाची. दगड घातला तिच्या तोंडावर. मग तेच ना, मग तेच म्हणतात हे काय. त्याला डायरेक्ट गेम करायला पाहिजे त्याची. एवढ्याशा पोरीला मारून टाकायला पाहिजे. बरोबर. मित्रांनो, आई करते बटाट्याची भाजी आणि मी करणार आहे आता सॅलड. सॅलड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला ऑफिसला घेऊन जायचं. चला मित्रांनो, आता करूयात ऑमलेट. डायरेक्ट आज काही ताण घ्याल नाही. डायरेक्ट अंडा जाएगा तवे के ऊपर. मीठ, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरपूड, आज सिंपल ऑमलेट आहे. चला मित्रांनो, ऑफिसला जाऊ आता. युवाने एकदम खुश झालाय. अंड खातोय आणि इस्त्रीला हात लावून बघा कसं करतोय. हा जायचं 12. आता 8 वाजला. लावतो का हात? लावतो. विवान खातोय बॉइल्ड एग. विवान सुद्धा प्रोटीन घेतोय आता. हा लाव लाव. भाजू दे भाजू दे. आता 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 हसतोय भाजल्यावर. एक अंड खातो का? चला मित्रांनो, जाऊयात ऑफिसला. वाजलेले आहेत आता 9:15. इथं आहे फुटपाथ वगैरे. रनिंगला येऊ शकतो इकडं असं वाटतंय मी. इकडे सगळे खेळतायत लोक. आपलं रनिंगला यायचा प्लॅन करू आज.
ऑफिसच्या जवळच माझ्या गाड्या लावू शकतो समोर. आणि आपलं ऑफिस सिटी बँक आणि आपलं UBS. झाला प्रॉब्लेम सॉल्व. इथूनच जात होतो ऑफिसला पण कधी इथं लक्ष नाही दिलं. मला वाटलं हे फक्त क्रिकेट आणि असं काहीतरी आहे, पण चांगलं आहे गार्डन. शोधत आला काय मला शोधत. आहो दुर्गू, उशीर कसा झाला? काम आहे जरा आणि मला आता वॉकिंगला पण जायचंय, खायचंय पण. ऐका ना, बोला ना. संध्याकाळसाठी काही नाहीये. हां, भाजीपाला आणला होता ना आपण एवढा संडेला. सगळं संपलं. फ्रूट प्लेट बनवली. इथं ॲपल आहे, बनाना आहे, एक ऑरेंज आणि खजूर. मला 10 मिनटं बाकी. 6 वाजलेत. बॅडमिंटन खेळायला जाऊ खाली मित्रांनो. कसं आहे, आपले जे पार्टनर असतात ते बोलवायला येतात मला तिकडे रनिंगला कधीतरी जाऊपर्यंत. काय करायचं? चला मित्रांनो, जेवण करू. 8:28 झालेत. एवढं मस्त मस्त जेवायला आहे. आज इथं मकाची भाकरी बनवली आहे आणि इथं आपलं चिकन आहे. भाजी ऑर्डर केली आज कारण वेळ नव्हता. विवानला आई सांभाळत होती, प्रियांकाचं काम चाललं होतं आणि माझा कॉल चालला आहे अजून. मला एन्जॉय पण करता येत नाही कारण दोन्ही पण महत्त्वाचं आहे. जेवण लेट झालं ना मग सगळे डिले होतो. चला आता जेवण करू आणि कॉल पण अटेंड करू. हे बघा कसा विवान चिकटलाय मला. इथं काम करतो तो मी आणि इथं आलाय खेळायला लागलाय. त्याला पाहिजे बटन, नाही तर हेडफोन, नाही तर काही ना काही पाहिजे. खेळत राहतो. किलो काळा आहे ज्यावर आपला ताबा आहे. की जपानमधले लोक करंट सिच्युएशनमध्ये जगतात, वर्तमान काळात जगतात, ना की भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमतात किंवा भविष्यकाळाची चिंता घेऊन जगतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की अपूर्ण गोष्टीच सगळ्यात सुंदर असतात. म्हणजे हा निसर्ग अपूर्ण आहे, म्हणजे परफेक्ट नाही आहे. आणि जे तुटलेल्या फुटलेल्या कप असतात त्याच्यावर ते डिझाईन वगैरे करून तशाच ठेवतात. तर आपणही थोडंसं परफेक्ट व्हायचा प्रयत्न करायचा, पण जे आपण अपूर्ण आहे ते स्वतःला असा दोष नाही द्यायचा. तर ही एक मस्त गोष्ट सांगितली त्यांनी. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. काहीतरी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळणार नक्की, हा माझा शब्द आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. गुड बाय.